नमस्कार मंडळी. आज आपण ज्या पुस्तकातली गोष्ट बघणार आहोत त्या पुस्तकाचे नाव आहे हू मूव्ड माय चीज, म्हणजेच माझे चीज कोणी हलवले. या पुस्तकाचे लेखक आहेत स्पेन्सर जॉन्सन आणि या पुस्तकाचे मराठीत अनुवादन केले आहे मोहन माडगुळकर यांनी. हू मूव्ड माय चीज ही गोष्ट आहे बदल या महत्वपूर्ण विषयाची. आपल्याला आयुष्य जगताना अनेक बदलांना सामोरे जावे लागते. हा बदल बऱ्याच वेळेला आपल्याला अस्वस्थ करणारा असतो. तर आयुष्यातील आणि व्यवसायातील अशा बदलांना सामोरे जाण्याचा मार्ग लेखकाने एका छानशा गोष्टीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रमैत्रिणींनो, लेखकाने या कथेत चीज ही एक महत्वाची उपमा वापरली आहे. चविष्ट आणि पौष्टिक असल्याने पाश्चिमात्य देशात चीज हा एक आहारातला अविभाज्य घटक आहे. या कथेत चीज म्हणजे आपल्याला आयुष्यात हवी असणारी गोष्ट असा अर्थ अभिप्रेत आहे. मग ती नोकरी असेल, पैसा असेल, ऐश्वर्य, स्वातंत्र्य, आरोग्य, पद, प्रतिष्ठा, मनःशांती किंवा एखादा छंद, यापैकी काहीही असेल. थोडक्यात प्रत्येकासाठीचं चीज म्हणजेच सुख किंवा यश हे वेगळे असू शकते आणि आपण सर्वजण ते मिळवण्यासाठी त्या चीजच्या मागे धावत सुद्धा असतो. एकदा का ते चीज मिळाले की आपल्याला ते सोडवत नाही. आणि समजा कोणी दुसरा माणूस आपले चीज हिरावून घेत असेल किंवा काही कारणाने आपले चीज हरवले तर आपण कमालीचे अस्वस्थ होतो. म्हणजेच आपल्या आयुष्यात काही बदल झाले तर आपल्याला असुरक्षित वाटू लागते. अशा वेळी परिस्थितीला दोष न देता होणाऱ्या बदलाची गरज जाणून घेण्याची आणि त्या बदलाशी जुळवून घेण्याची गोष्ट म्हणजेच हू मूव्ड माय चीजची गोष्ट. चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला. कोणे एकेकाळी एका दूर देशात 4 छोटी पात्र राहत होती. या 4ही पात्रांना आवडणारी एक समान गोष्ट म्हणजे चीज. चीज शोधण्यासाठी ती दररोज एका भूलभुलैयात जायची. त्यांना चीज मिळवून स्वतःचं पोटही भरायचं होतं आणि आनंदीही राहायचं होतं. या 4 पात्रांपैकी 2 तर पिटुकले उंदीर होते. एकाचे नाव होते स्निफ तर दुसऱ्याचे स्करी. इतर 2 पात्र म्हणजे उंदरांइतकीच 2 छोटी माणसं. एकाचं नाव होतं हेम तर दुसऱ्याचे हॉ. दररोज त्या भूलभुलैयात शिरायचं आणि चीज मिळवण्यासाठी धावपळ करायची. हाच त्या चौघांचा नित्यक्रम होता. स्निफ आणि स्करी हे उंदीर असल्याने त्यांना माणसांप्रमाणे स्वतंत्र बुद्धी मुळीच नव्हती. पण माणसांच्या तुलनेत त्यांची अंतरप्रेरणा मात्र खूपच विलक्षण होती आणि त्याच्या बळावरच ते उंदीर नेहमी टणक चीज शोधायचे जेणेकरून त्यांना कुरतडायला मजा येईल. तर इतर 2 छोटी माणसं मात्र चांगल्या दर्जाचे मऊ चीज शोधायची. असं उत्तम दर्जाचे चीज शोधण्यासाठी ते दोघे आपल्या बुद्धीचा वापर करायचे. पण या बुद्धीत अनेक भावना, तर्कवितर्क आणि समजुती साठल्या होत्या. चीज मिळवल्यावरच आपलं जीवन यशस्वी होईल असे हेम आणि हॉ यांना वाटायचं. उंदीर आणि छोटी माणसं यांच्यात तसा बराच फरक असला तरीही एक बाब मात्र सारखीच होती. ते दररोज सकाळी उठायचे, आपला जॉगिंग सूट आणि स्पोर्ट्स शूज चढवून आपले आवडते चीज शोधण्यासाठी भूलभुलैयात शिरायचे. भूलभुलैयामध्ये अनेक गल्ल्या, खोल्या आणि वेगवेगळे स्टेशन्स होती. काही मोजक्या खोल्यांमध्ये चविष्ट चीज ठेवलेले असायचे. पण त्या भूलभुलैयात काही अंधाऱ्या खोल्या आणि रस्तेही होते. कोणीही गोंधळून जाऊन वाट चुकेल असाच तो भूलभुलैया होता. पण जे लोक या भूलभुलैयात स्वतःचा मार्ग शोधण्यात यशस्वी व्हायचे त्यांचं जीवन मात्र फारच सुखी व्हायचं. स्निफ आणि स्करी या 2 उंदरांनी चीज शोधण्यासाठी खूपच सोपी आणि कमी जोखीम असणारी पद्धत वापरली होती. ते प्रत्येक गल्लीत शोध घेत जायचे. तिथे चीज मिळाले तर परत फिरायचे, नाही तर पुन्हा दुसऱ्या गल्लीत जायचे. स्निफ त्याच्या तीक्ष्ण नाकाने चीजचा शोध घ्यायचा आणि स्करी चपळतेने पुढे धावायचा. पण भूलभुलैयात त्यांना बऱ्याचदा चकवा मिळायचा. कधी ते रस्ता विसरायचे, कधी अंधारात हरवून जायचे, कधी त्यांना समोर मार्गच दिसायचा नाही तर कधी ते भिंतीला धडकायचे. हेम आणि हॉ यांच्याकडे मात्र विचार करण्याची क्षमता होती. शिवाय आलेल्या अनुभवावरून शिकण्याचे कौशल्य देखील होते. त्यामुळेच चीज शोधताना ते नेहमी वेगळी शक्कल लढवायचे. पण मनात निर्माण होणाऱ्या भावना आणि पूर्वग्रह यामुळे ते बऱ्याचदा विचलित सुद्धा व्हायचे. त्या 2 गटांची चीज शोधण्याची पद्धत कशी का असेना, एके दिवशी त्या सर्वांना त्यांचं चीज मिळालं. भूलभुलैयात सी स्टेशन जवळ त्यांना त्यांच्या आवडीचं भरपूर चीज सापडलं. त्या दिवसापासून ते चौघेजण सकाळी उठायचे, आपला जॉगिंग सूट आणि स्पोर्ट्स शूज चढवून सी स्टेशन जवळ यायचे आणि चीजचा मनमुराद आस्वाद घ्यायचे.
कित्येक दिवस त्यांचा हाच दिनक्रम बनला होता. आता चीजसाठी त्यांना दुसरीकडे जाण्याची गरजच नव्हती. स्नीफ आणि स्करी दररोज सकाळी लवकर उठायचे आणि सी स्टेशन जवळ पोहोचण्यासाठी भूलभुलैयात एका विशिष्ट मार्गाने पळत जायचे. तिथे पोहोचल्यावर ते दोन्ही उंदीर आपले बूट काढून दोरीने बांधायचे आणि आपल्या गळ्यात अडकवायचे, जेणेकरून गरज पडल्यास त्यांचा ते पटकन उपयोग करू शकतील. आणि त्यानंतर ते चीजचा मनसोक्त आस्वाद घ्यायचे. सुरुवातीला हेम आणि ही दोन छोटी माणसं चीज खाण्यासाठी सी स्टेशन जवळ धावत पळत जायची. पण काही काळानंतर मात्र त्यांची दिनचर्या बदलली. ते कमालीचे आळशी बनले. सकाळी उशिरा उठणं, रमत गमत आवरणं, आरामात कपडे घालणं आणि मग सी स्टेशनकडे जाण्यासाठी प्रवास सुरू करणं असा त्यांचा दिनक्रम बनला. कारण आता त्यांना चीज नेमकं कुठे आहे हे समजलं होतं. या ठिकाणी चीज नेमकं कुठून आलं, ते इथे कोणी आणून ठेवलं, याविषयी त्यांना काहीच माहिती नव्हती. उलट या ठिकाणी आता कायमच चीज असेल असे जणू काही त्यांनी गृहीतच धरले होते. हेम आणि दररोज सकाळी उशिरा सी स्टेशन जवळ यायचे. तिथे निवांतपणे स्वतःच्या घरात आल्यासारखे बिनधास्त राहायचे. त्यांचा जॉगिंग सूट आणि स्पोर्ट्स शूज काढून दूर फेकून द्यायचे आणि मग चीज खात आरामात बसायचे. इथे एवढे चीज आहे की आपल्याला ते आयुष्यभर पुरेल असे हेमला वाटू लागले. ती दोन छोटी माणसं त्यांना मिळालेल्या या यशाने हुरळून गेली होती. त्यांना आता सुरक्षिततेची भावना सुखद वाटत होती. काही काळानंतर तर हेम आणि यांना सी स्टेशन जवळ असणारं सगळं चीज आपलंच आहे असे वाटू लागले. त्यांनी त्या चीजवर मालकी हक्क गाजवायला सुरुवात केली. त्यांनी त्याच स्टेशन जवळ आपलं घर बांधलं आणि त्याच्या आजूबाजूलाच आपलं आयुष्य आखायला सुरुवात केली. ही दोन छोटी माणसं दिवसभर भरपेट चीज खाऊन रात्री घरी परतायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जास्त चीज खाण्याच्या उद्देशाने पुन्हा सी स्टेशनकडे जायची. कित्येक दिवस हाच नित्यक्रम सुरू होता. हेम आणि यांच्यात जबरदस्त आत्मविश्वास संचारला होता. पण लवकरच याचं रूपांतर गर्वात झालं. ते इतके आळशी आणि सुस्त झाले की नेमकं काय घडतंय याचं त्यांना जराही भान राहिले नाही. काळ पुढे जात होता, पण स्नीफ आणि स्करी या दोन उंदरांनी मात्र त्यांच्या दिनचर्येत थोडाही बदल केला नव्हता. त्यांचा दिनक्रम पूर्वीसारखाच सुरू होता. ते दररोज सकाळी उठून व्यवस्थित तयार होऊन सी स्टेशन जवळ पोहोचायचे. स्टेशनच्या चौफेर चक्कर मारायचे आणि कसलासा वास घेऊन ते चीज कुरतडून बघायचे. या ठिकाणी कालच्या पेक्षा काही वेगळा बदल झाला नाही ना, याची ते बारकाईने चाचपणी करायचे. ती दोन उंदर अशाच एका सकाळी नेहमीप्रमाणे सी स्टेशन जवळ आली. पाहतात तर काय, तिथलं चीज आता गायब झालं होतं. पण याचं त्यांना मुळीच आश्चर्य वाटलं नाही. कारण तिथे असणारं चीज दररोज थोडं थोडं कमी होत चाललंय हे स्नीफ आणि स्करी यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांची आधीच मानसिक तयारी झाली होती. अशा परिस्थितीत नेमकं काय करायचे हे त्यांनी आधीच ठरवून ठेवले होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि गळ्यात घातलेले जॉगिंग शूज पुन्हा पायात घातले. परिस्थितीचं विश्लेषण करण्यात, तर्कवितर्क लढवण्यात त्या उंदरांनी वेळ घालवला नाही. कारण त्यांच्याकडे गुंतागुंत, पूर्वग्रह, चुकीच्या समजुती आणि भावभावना यांनी भरलेलं मन नव्हतं. असं मन हे फक्त माणसांकडेच असतं. उंदरांना त्यांच्या समोरचा प्रश्न काही कठीण वाटला नाही. कारण त्या प्रश्नाचं उत्तर खूपच सोपं होतं. सी स्टेशन मधली परिस्थिती आता बदलली होती. त्यामुळे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचा आणि स्वतःमध्ये बदल घडवायचा त्यांचा निर्णय पक्का झाला होता. त्या दोन उंदरांनी भूलभुलैयात पुन्हा नव्याने चीज शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आधीच काम नव्या जोमाने पुन्हा सुरू केले. स्नीफ नाक उंचावून वास घेण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याच्या इशाऱ्यानुसार स्करी त्याच्या मागोमाग वेगाने धावू लागला. नवीन चीज शोधण्याचा प्रवास आता पुन्हा सुरू झाला. या उलट हेम आणि ही दोन माणसं जेव्हा सी स्टेशन जवळ आली तेव्हा तिथे चीज नसल्याचं पाहताच त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. हा त्यांच्यासाठी आश्चर्याचा, दुःखद आणि जबर धक्का होता. चीज नेमकं गेलं कुठे हे त्यांना समजेना. चीज दररोज कमी होत चाललंय हे त्यांच्या लक्षातच आले नव्हते. आता आयुष्यभर चीज इथेच मिळणार हे त्यांनी जणू गृहीतच धरले होते. हू मूव्ड माय चीज? माझे चीज इथून कोणी हलवले? असे हेम घसा फोडून ओरडत होता. अखंड बडबड करत होता. तर हॉलला बसलेला धक्का खूपच खोलवर होता. या बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्याचं धैर्य त्यांच्याकडे मुळीच नव्हतं. उंदरांची प्रतिक्रिया पाहता छोट्या माणसांची प्रतिक्रिया मुळीच योग्य आणि विचारपूर्वक नव्हती. पण त्यांचं वागणं स्वाभाविकच होतं. त्यांच्यासाठी आता चीजचा पुन्हा शोध घेणं
हे खरंच कठीण काम होतं. शिवाय त्या दोन छोट्या माणसांना दररोज चविष्ट चीज खायची जणू सवयच लागली होती. चीज हेच त्यांच्यासाठी आनंदाचे एकमेव कारण होते. हॉसाठी चीजचा अर्थ एकच होता, सुरक्षितता. तर हेमसाठी चीजचा अर्थ होता इतरांचा बॉस बनणे. इकडे हेम आणि हॉ आरडाओरडा करण्यात वेळ घालवत होते, तर तिकडे स्नीफ आणि स्करी नव्या चीजचा शोध घेत उत्साहाने पुढे जात होते. हेम आणि हॉ या दोघांनीही चीजच्या भरोशावरच आपल्या भविष्याचे नियोजन केले होते. त्यामुळे आता आपले काय होईल हा विचार त्या दोन माणसांना आतून पोखरू लागला. चीज दिवसेंदिवस हळूहळू कमी होत होतं, यावर सुद्धा हॉचा विश्वास बसत नव्हता. हेम या परिस्थितीचं वारंवार विश्लेषण करू लागला. हॉच्या मनात स्नीफ आणि स्करी आता कुठे असतील असा विचार आला. कदाचित त्यांना अशी एखादी गोष्ट माहिती असावी जी आपल्याला माहित नव्हती. पण हेम हे मान्य करायला तयार नव्हता. त्याच्या मते उंदीर त्यांच्या समोर सामान्य होते. उंदरांपेक्षा आपली पात्रता खूप आहे असेच हेमला वाटत होते. त्या रात्री हेम आणि हॉ उपाशीपोटी हताश होऊन घरी परतले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा सी स्टेशनकडे जाण्यासाठी निघाले. काहीतरी जादू व्हावी आणि चीज पुन्हा त्याच जागी यावं अशी प्रार्थना ते करत होते. पण परिस्थिती काही बदलली नव्हती. तिथे चीज मुळीच नव्हते. आता आपण सरळ नव्या चीजचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे हॉला वाटत होते. पण हेमने मात्र या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असा निर्णय घेतला होता. हेम आणि हॉ अजूनही द्विधा मनस्थितीतच होते. नेमकं काय करायचे हेच त्यांना समजत नव्हते. एव्हाना स्नीफ आणि स्करी यांची शोधयात्रा जोमात सुरू होती. ते भूलभुलैयात अगदी आत शिरले होते. प्रत्येक गल्लीत त्यांचा शोध सुरू होता. वर खाली इकडे तिकडे जिथे चीज मिळण्याची शक्यता होती तिथे ते धावत होते. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ते अशा ठिकाणी जाऊन पोहोचले जिथे ते याआधी कधीच आले नव्हते. ते एन स्टेशन होते. त्यांच्या समोर चीजचा भला मोठा ढीग होता. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते नाचू लागले. इकडे हेम आणि हॉ मात्र सी स्टेशन मध्येच अडकून पडले होते. ते तिथल्याच परिस्थितीचा आढावा घेत होते. चीज न मिळाल्याचे परिणाम शरीरासोबत त्यांच्या मनावर सुद्धा होऊ लागले होते. त्यांची चिडचिड होत होती. या दुर्दशेबद्दल ते एकमेकांवर अपयशाचं खापर फोडत होते. हॉला मात्र वाटत होते की स्नीफ आणि स्करी यांनी आतापर्यंत नवीन चीज शोधलंही असावं. आता त्याला सुद्धा नवीन चीज शोधण्याची आणि त्याचा आस्वाद घेण्याची कल्पना स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने हेमला सुद्धा नवीन चीज शोधण्यासाठी भूलभुलैयात जाण्याची कल्पना सांगितली. पण हेमने तिथे जाण्यास नकार दिला. तो म्हणाला की इथे आराम आहे, आपण सुरक्षित आहोत. आता आपले वय झाले आहे आणि भूलभुलैयात हरवण्याचीही त्याला आता भीती वाटत आहे. त्याचे हे बोलणे ऐकून हॉचे सुद्धा मनोधैर्य खचले. नवीन चीज शोधण्याची त्याची इच्छा आणि आशा आता मावळू लागली. त्या दोन छोट्या माणसांचा दिनक्रम पुन्हा तसाच पार पडू लागला. हेम आणि हॉ यांना सी स्टेशन काही सुटत नव्हते. ते दररोज तिथेच जाऊन उपाशी पोटी चीजची वाट बघत होते. त्यांची आता झोप उडाली होती.